नमस्कार. मी रुपाली जोशी, विशेष शिक्षिका. मागच्या भागामध्ये आपण मूल घरी असताना त्याला वेगवेगळ्या कृतींमध्ये, कामांमध्ये कसं एंगेज ठेवायचं याविषयीचा एक भाग बघितला होता. परंतु तो पूर्ण झाला नाही. बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा अशा बऱ्याचशा कृती आहेत की ज्यामध्ये मूल आपण घरी असताना पण कामामध्ये एंगेज ठेवू शकतो. तर आज आपण अजून कुठल्या कृती आहेत की घरामध्ये मुलाला आपण त्याच्यामध्ये एंगेज ठेवू शकतो आणि त्यामुळे मुलांचे बऱ्यापैकी बिहेवियर प्रॉब्लेम जे आहेत किंवा प्रॉब्लेम बिहेवियर जे आहेत ते रिड्यूस होण्यास मदत होईल. तर काही कृती आपण बघितल्या होत्या. तर त्यातच आपण आज आता नवीन काय कृती घेता येतील मुलांच्या घरामध्ये असताना, तर त्याविषयी बघूयात. तर आपण रांगोळी काढतो. प्रत्येकाच्या घरामध्ये रांगोळी असतेच आहे. तर ती रांगोळी एका प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये जर आपण दिली मुलांना आणि त्याच्यामधनं एक बोट काढून अशा रेघोट्या ओढायला सांगितल्या किंवा डिझाईन बनवायला सांगितली, बघ त्याच्यामध्ये रांगोळीमध्ये किंवा 1 2 ABCD हे पण लिहिलं जातं रांगोळीमध्ये. तर त्याच्यामुळे काय होईल की मुलांना टेक्स्चर मिळेल. रांगोळी ही खरखरीत प्रकारातली असते. तर ते एक टेक्स्चर म्हणजे टच सेन्ससाठीचा पण त्याचा उपयोग होईल आणि मूल एक बोट बाहेर काढायला शिकेल. त्यातनं एका बोटाने आपल्याला त्यात डिझाईन बनवायचं आहे. मग ती फुल रांगोळी घ्या किंवा पांढरी रांगोळीचा वापर करा. तर रांगोळीचा वापर करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन बनवून घेणे किंवा लिहून घेणे मुलांकडनं 1 2 3 4 किंवा ABCD असेल, OI असेल. तर त्यातनं मूल टेक्स्चर डेव्हलपमेंटसाठी म्हणजे सेन्सरीचा पण त्याच्यामध्ये पार्ट जो आहे तो पण तिथे आपल्याला बऱ्यापैकी त्याची मदत होईल सॉल्व्ह होण्यास आणि मूल रांगोळी काढण्याचा आनंद पण घेईल. आणि त्यानंतर आपण डिस्पोजेबल ग्लास आपल्याकडे असतात. तर त्याच्यामध्ये कप असतील, ग्लास असतील चहाचे, तर ते पण एकमेकांमध्ये रचणे एकमेकांवरती. तर ही पण ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो की जी फाईन मोटार ॲक्टिव्हिटी आहे. त्यातनं मुलांचं फाईन मोटार, आय हँड कोऑर्डिनेशन आणि कॉन्सन्ट्रेशन या तिन्ही गोष्टींचं डेव्हलपमेंट आपल्याला होताना दिसेल. तर आणि त्यानंतर आपल्याकडे चमचे असतात भाजी वाढण्याचे वगैरे. तर त्या चमच्यांचा वापर करून आपण जर एखादी बरणी दिली मुलाला किंवा एखादं भांडं दिलं आणि या भांड्यातनं त्या भांड्यामध्ये डाळी भरून घ्या, वाटाणे फुटाणे काय जे असतील ते चमच्याचा वापर करून या भांड्यातनं उचलून चमच्यानी त्या भांड्यात टाक. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा मुलाचं आय हँड कोऑर्डिनेशन आणि कॉन्सन्ट्रेशन डेव्हलपमेंटसाठी होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण चमच्याचा वापर करून ही कृतीसुद्धा घेऊ शकतो. तर मुलाचं सिटिंग स्पॅन पण तिथे डेव्हलप होईल. आय हँड कोऑर्डिनेशन आणि कॉन्सन्ट्रेशन पण तिथे मुलाचं डेव्हलप होईल. आता कपडे अडकवण्याचे चिमटे असतात, त्याचासुद्धा वापर आपण घरी करून घेऊ शकतो. सुरुवातीला मूल डायरेक्ट कपड्यांना चिमटे लावण्याचं शिकवू नका मुलांना. एखादा पुठ्ठा द्या किंवा एखादा आपल्याकडे आता याचे आईस्क्रीमचे डबे किंवा श्रीखंडाचे डबे वगैरे असतात. तर तो चिमटा पकडून तो दाबायचा म्हणजे त्याला ओपन करायचं त्याचं माउथ आणि नंतर त्या जे कुठलं भांडं आपण तिथे वापरणार आहोत, पुठ्ठा वापरणार असो तर पुठ्ठ्याला तो लावल्यानंतर तिथे सोडायचा आहे. आणि ही कन्सेप्टसुद्धा मुलाची घेऊ शकतो की जेणेकरून भविष्यामध्ये मूल ही कृती कपड्यांना चिमटे लावण्यासाठी की जे कपडे उडून जाऊ नये याच्यासाठी आपण चिमट्यांचा वापर करतो त्यासाठी होईल. फाईन मोटार डेव्हलपमेंट याच्यामधनं मुलांचं होईल. आय हँड कोऑर्डिनेशन डेव्हलप होईल, कलर कन्सेप्ट डेव्हलप होईल आणि कॉन्सन्ट्रेशन पण याच्यातनं डेव्हलप होईल. तर अशा पद्धतीने चिमट्यांचा सुद्धा आपण वापर तिथे करू शकतो. आता ब्रशचा वापर करून चित्रात रंग भरणे ही पण ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो आपण की कलरिंगचे जे ब्रश असतात त्याचा वापर करून रंगाच्या डबीमध्ये ते डीप करायचे आणि कलर करायचं. तर ही पण ॲक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन, आय हँड कोऑर्डिनेशन डेव्हलपमेंटची आहे आणि फाईन मोटार डेव्हलपमेंटची आहे. तर ही तुम्ही घरी मुलांकडनं ही कृती करून घेऊ शकता. पापड भाजण्याचा जो चिमटा असतो त्याचा पण वापर आपण मुलांसाठी करून घेऊ शकतो. जर तुम्ही मोठ्या मोठ्या वस्तू
घरामध्ये काही असतील तर त्या चिमट्यांनी त्याला उचलायला लावायच्या आणि ते एका बर्नीत किंवा एका वेगळ्या भांड्यामध्ये त्या उचलून टाकायला लावायच्या आहेत त्या चिमट्याचा वापर करून. तर तिथे चिमट्यांनी ती वस्तू पकडताना चिमटाने कशी वस्तू पकडल्या जाते ही पण कन्सेप्ट त्या मुलामध्ये तिथे डेव्हलप होईल. आणि आय हँड कॉर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन आणि सिटिंग स्पॅन या तिन्ही गोष्टी त्यातनं डेव्हलप होतील. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टींचा घरामध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी एज्युकेशनच्या दृष्टीने, मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शिकवू शकतो. पण त्या कुठल्या आहेत त्या नेमक्या तुम्हाला माहिती नसल्यामुळे तर आज आपण त्याची माहिती घेतो आहोत. तर आता मास्क आपण मागच्या 2 वर्षांपासून वापरतो आहोत. तर मास्कचा वापर करून मास्कचं वापर दोन्ही कानामध्ये मास्कचे जे रबर आहेत ते लावणे, तर ही पण फाईन मोटार ॲक्टिव्हिटी आहे आणि कॉर्डिनेशनची ॲक्टिव्हिटी आहे. तर कानाचं आणि हँडचं कॉर्डिनेशन तिथे येईल. नाकावरती व्यवस्थित मास्क बसवणे आणि तो कानामध्ये अडकवणे. तर ही पण ॲक्टिव्हिटी आपण मुलांकडनं करून घेऊ शकतो की मास्क कसा लावायचा, त्यातनं अनेक उद्देश आपले साध्य होतात. तर आकारात रंग भरणे ही पण ॲक्टिव्हिटी आहे की क्रेयॉनचा वापर करून आकारात रंग भरणे, जेणेकरून मुलांचं सिटिंग स्पॅन डेव्हलप होईल, कलरिंगविषयीचं मुलांचं अट्रॅक्शन डेव्हलप होईल, मुलांचं आय हँड कॉर्डिनेशन डेव्हलप होईल आणि रंगसंगती पण मुलांची त्या ठिकाणी डेव्हलप होईल. आणि जसं पाण्याचं तर आपण बघितलं की तांब्या किंवा ग्लास किंवा बाटलीमध्ये पाणी भरणे वगैरे, त्याच्यामुळे पण आय हँड कॉर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होतं मुलांचं. भाज्या सॉर्ट आऊट करणे, भाज्या निवडणे ही पण ॲक्टिव्हिटी आहे की ज्यातनं सुरुवातीला मुलांना कोथिंबीर किंवा मेथी ही भाजी निवडायला अवघड आहे. पण मोठ्या मोठ्या पानांच्या भाज्या जर पालक जर घेतलं तर पालक तोडायला शिकवा सुरुवातीला. आणि शेंगभाज्या ज्या आहेत त्या पण तोडायला शिकवा, जेणेकरून सुरुवातीला आपल्याला मोठ्याकडनं छोट्याकडे जायचं आहे. तर पालक भाजी अगोदर निवडायला शिकवा, त्यानंतर मेथी शिकवा पालक यायला लागल्यानंतर, आणि त्यानंतर कोथिंबीर निवडायला शिकवा मुलांना. आणि शेंगभाजी तोडायला पण शिकवता येऊ शकते की जेणेकरून मूल घरामध्ये आपल्याला कामामध्ये पण मदत करत आहे आणि आपल्याला घरात असताना कामसुद्धा करायचं आहे. ही पण कन्सेप्ट मुलामध्ये डेव्हलप होईल, त्याचं फाईन मोटार डेव्हलपमेंट होईल, त्यासोबत भाज्यांची पण ओळख होईल मुलांना आणि रंगांची पण ओळख होईल. अजून चमच्याचा वापर करून भात खाणे ही कृती बऱ्याच वेळा मुलांना जमत नाही किंवा चमच्याचा वापर करून जेवण करत असतात. ही पण कन्सेप्ट मुलांमध्ये डेव्हलप व्हायला बराचसा कालावधी लागतो. तर मूल जर छोटं असेल तर लहानपणापासूनच मुलाला ही ॲक्टिव्हिटी शिकवा की चमच्याचा वापर करून पोहे, उपमा, वरण भात खाणे किंवा पोळी वरण कुस्करून दिलेलं असेल तर ते खाणे. तर चमच्याचा वापर करून ही गोष्ट की ज्याच्याने आय हँड कॉर्डिनेशन होईल, मूल स्वतः जेवायला शिकेल. इन केस आपण जर समजा कुठे बाहेर गेलो आणि त्या ठिकाणी हात धुवायला आपल्याला सुविधा नाही आहे पाण्याची किंवा नाही आपण हात धुवू शकलो, तर अशा वेळी मुलाला चमच्याने पण जेवण करता आलं पाहिजे आहे चमच्याचा वापर करून. तर ही पण कन्सेप्ट मुलामध्ये डेव्हलप होईल. सोशल डेव्हलपमेंट किंवा आपण बाहेर कुठे जेवायला गेलो हॉटेलमध्ये तर चमच्याचा वापर करून कसं जेवण करायचं आहे ही कन्सेप्ट पण मुलांमध्ये डेव्हलप होईल. तर अशा प्रकारे आपण चमच्याचा वापर करून मुलाला जेवायला शिकवू शकतो. आता आपल्याकडे वाळू आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे मिळू शकते. तर वाळू सुद्धा आपण आणून ती बर्नीत किंवा बाटलीमध्ये भरून घेऊ शकतो, जेणेकरून ही पण फाईन मोटार ॲक्टिव्हिटी आहे. वाळू बर्नीत किंवा बाटलीमध्ये भरून घेणे. बर्नीत भरून घेणे तर त्याच्यामध्ये बर्नीचं तोंड मोठं असतं, हळूहळू मग बाटलीमध्ये भरून घेणे, जेणेकरून मुलाचं आय हँड कॉर्डिनेशन पण इथे डेव्हलप होईल, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होईल. आणि वाळू ही जड असते तेव्हा मूठ ही वाळू जड असल्यामुळे मुठीमध्ये पकडायची आहे ही कन्सेप्ट पण मुलाची डेव्हलप होईल आणि मुलाला मूठ बंद करायला ही कन्सेप्ट डेव्हलप होईल. बऱ्याच वेळा जर तुम्ही बघितलं तर मुलाला मूठ उघड झाप करणे, बोटांची उघडझाप करणे ही कन्सेप्ट मुलांमध्ये नसते, ती मुलांना शिकवावी लागते. तर अशा जड वस्तू बॉल देऊन, स्माइली बॉल आहेत बऱ्याच आलेले बाजारामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल आहेत, तर त्या बॉलचा वापर करून सुद्धा मुलांना ही ग्रीप आपण डेव्हलप करू शकतो की म्हणजे बोटं बंद करणे म्हणजे मूठ वळवणे आणि उघडणे ही कन्सेप्ट त्यातनं मुलांची डेव्हलप होऊ शकते. तर अशा पद्धतीने ही गोष्ट आपण घेऊ शकतो. बऱ्याच वेळा मुलांना चुटकी वाजवता येत नाही बघा आपल्या मुलांना,
आवाज निघत नाही, कारण बोटांमध्ये तेवढी स्ट्रेंथ नसते मुलांच्या डेव्हलप झालेली, म्हणून चुटकीचा आवाज येत नाही. तर आपण ही चुटकी वाजवणे पण मुलांकडनं घेऊ शकतो घरात बसल्या बसल्या. कुणीही घेऊ शकतं ही ॲक्टिव्हिटी घरात बसल्या बसल्या, आजी आजोबा, बहीण भावंड, वडील, की त्यातनं मुलांना फन ॲक्टिव्हिटी पण आहे आणि फाईन मोटार पण ॲक्टिव्हिटी आहे. आणि त्यातनं येणारा हा साऊंड, हा ऑडिटरी साऊंड डेव्हलप होण्यासाठी पण त्याच्यामध्ये मदत होते. ऑडिटरी सेन्स डेव्हलप होण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यातनं मदत होईल, की चुटकी वाजल्यानंतर कशा पद्धतीने आवाज येतो, टाळी वाजल्यानंतर कशा पद्धतीने आवाज येतो. तर ऑडिटरी सेन्स डेव्हलप होण्यासाठी याची मदत होईल. आणि त्यानंतर एक बोट काढणे, 2 काढणे, 3 काढणे, 4 काढणे, 5 काढणे, अशा पद्धतीने आपल्या मुलांना जर म्हटलं तुम्ही तर एक बोट 1 दाखव, 2 दाखव, 3 दाखव, तर बऱ्याच वेळा मुलांना हे येत नाही. तर हे शिकवावं लागतं अशा पद्धतीने. 1 बोट काढ, मग 2 काढ, 3 काढ, 4 काढ, 5 काढ. तर हे अशा पद्धतीने मुलांना शिकवावं लागतं. आता हीच कृती असं करा म्हटलं मुलांना, चिव चिव चिमणी जर म्हटलं, किंवा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार जर म्हटलं, तर ही ॲक्टिव्हिटी मुलांना करता येत नाही. तर ही पण ॲक्टिव्हिटी मुलांना शिकवावी लागते. तर त्यावेळी या गोष्टींची मदत होईल. ही पण बसल्या बसल्या आपण ही ॲक्टिव्हिटी मुलांकडनं घेऊ शकतो. तर यातनं फन पण डेव्हलप होईल आणि आपल्याला डान्स करण्यासाठी पण याची मदत होईल, की डान्स स्टेपसुद्धा त्यातनं आपल्याला घेता येतात डान्स करताना. तर अशा पद्धतीने ही पण ॲक्टिव्हिटी आपण फाईन मोटार ॲक्टिव्हिटी आहे, ही पण घेऊ शकतो. त्यानंतर आपण केसांना लावण्याचा जो रबर असतो तो पण दोन्ही हातांनी ताणून घेऊ शकतो मुलाकडनं. त्यातनं ही पण फाईन मोटार ॲक्टिव्हिटी आहे. जर रबर कुठल्या वापरता तुम्ही त्याच्यावरती अवलंबून आहे. आता बरेपैकी जाड रबरसुद्धा बाजारामध्ये मिळतात. तर ते जाड रबर जर घेतले तर ते अशा पद्धतीने ताणून घ्या, अशा पद्धतीने. त्यातनं मूठ पण बंद करणे, वळवणे, ही पण कन्सेप्ट मुलांमध्ये डेव्हलप होईल. आता हे झालं. आणि केसांच्या रबराचा वापर कशा पद्धतीने करून घेतो आपण ते पण आपल्याला लक्षात आलं आहे. आणि मास्क लावणे हे पण आपण बघितलेलं आहे. आता हे बऱ्याच वेळा मनगटामधनं हात हलव म्हटलं तर मुलाला येत नाही. तर ही पण कन्सेप्ट आपण मुलाला शिकवू शकतो. जेव्हा मूठ बंद करणे ही कन्सेप्ट येईल, तर मनगटामधनं मूवमेंट करणे हाताची उलट दिशेने सुलट दिशेने, ही पण कन्सेप्ट मुलामध्ये आपण ही ॲक्टिव्हिटी आपण मुलाला शिकवू शकतो घरामध्ये. किंवा हात समोर घेऊन खांद्यावर घेणे, त्या हात समोर घेणे, खांद्यावर घेणे, म्हणजे यातनं समोर काय कृती आहे, सरळ हात करणे, आणि खांदा कुठे आहे, खांद्यावर हात ठेवणे, ही पण कन्सेप्ट मुलाला डेव्हलप होते. आणि त्यासोबत अवयवांची ओळख पण होईल मुलांना. खांदे गोल फिरवणे, ही पण ॲक्टिव्हिटी आपण मुलाकडनं करून घेऊ शकतो. उलट दिशेने सुलट दिशेने दोन्ही दिशेने आपण मुलांकडनं खांद्यावर हात ठेवून खांदे गोल फिरवणे ही कृती करून घेऊ शकतो. त्यासोबत मानेचे पण व्यायाम, खाली बघणे, वर बघणे, उजवीकडे बघणे, डावीकडे बघणे, या ॲक्टिव्हिटी पण घर बसल्या बसल्या सुद्धा या ॲक्टिव्हिटी आपण मुलांकडनं घेऊ शकतो. यातनं एज्युकेशनल पण ॲक्टिव्हिटी आहे. यातनं मुलांचं उजवा डावा ही कन्सेप्ट पण डेव्हलप होती आहे मुलांची. उजवा म्हणजे काय, डावा म्हणजे काय आहे, ही कन्सेप्ट पण मूल इमिटेट पण करतं तुम्हाला बघून. तर अनेक उद्देश आपण यातनं साध्य करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आपण घरी मूल असताना मुलाला या अनेक गोष्टी आपल्या घरातल्या, की कुठलाही साहित्याचा घरामध्ये वापर न करता, कुठल्याही शालेय साहित्याचा घरामध्ये वापर न करता आपण अनेक गोष्टी मुलांना घरामध्ये शिकवू शकतो आणि मूल एंगेज ठेवू शकतो वेगवेगळ्या कृती. या बघितल्या जशा कृती, त्यामध्ये वेगवेगळ्या कृतींमध्ये मुलाला एंगेज ठेवू शकतो आणि त्यातनं अनेक उद्देश आपण साध्य करू शकतो एज्युकेशनचे मुलांच्या. तर अशा पद्धतीने आपण आज हा पार्ट 2 बघितला, हाऊ टू एंगेज चाइल्ड इन डिफरंट ॲक्टिव्हिटीज ॲट होम. तर आपण आता इथे थांबूया. आणि नेहमीप्रमाणेच की तुम्हाला जर काही प्रश्न असतील मुलामध्ये, काही बऱ्याच गोष्टी घेऊनसुद्धा जर मुलामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की ही डेव्हलपमेंट होताना दिसत नाही आहे, तर त्याच्यावरती काही जर तुम्हाला वेगळ्या टेक्निक्स माहिती पाहिजे असतील किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्याविषयी प्रश्न तुम्ही नक्कीच विचारू शकता. आणि नेहमीप्रमाणेच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.